वाढत्या तापमानाचा फटका फुलशेतीला मोठ्या प्रमाणात बसलाय। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील मी सध्या निवघा या गाव परिसरामध्ये आहे आणि कामाजी पवार या प्रयोगशील शेतकऱ्याने अशी गुलाबाची शेती केली आणि वाढत्या तापमानानं या सगळ्या फुलांचं जर बघितलं गेलं तर मोठं नुकसान झालंय। अक्षरशः फुलं अशी पूर्ण यावर कोकडा पडलाय, वाळून गेलेली आहेत। ही सगळी फुलं संपलेली आहेत। मोठ्या प्रमाणात यावर खर्च केला जातो, कारण याला सातत्यानं छाटणी करावं लागते, फवारण्या गुलाबावर करावं लागतात। त्यानंतर हे सगळं गुलाब जे आहे ते अनेकांच्या केसांमध्ये किंवा हारांमध्ये शोभा वाढवत असतं। मागणी जरी चांगली असली गुलाबाला तरी सुद्धा गुलाबावर कोकडा पडल्यामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि बाजारात या सगळ्या फुलांना चांगली मागणी सुद्धा नाहीये किंवा भाव सुद्धा चांगला मिळत नाही। शेतामध्ये काढून बाजारात नेण्याचा वाहतुकीचा खर्च सुद्धा निघत नसल्याचं शेतकरी सांगतायत। आपल्यासोबत कामाजी पवार आहेत, जे प्रयोगशील शेतकरी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतात। काय सांगाल, हे सगळं किती क्षेत्र आहे गुलाबाचं? तर क्षेत्र हे पूर्ण 40 गुंठे आहे। तरी याला यावर्षी या तापमानामुळं गेले चक्कर करपूनच। हो, किती उत्पन्न झाले यावर्षी? काही उत्पन्न 1 रुपया झालं यावर्षी। खर्च 1 लाख रुपयाला खर्च झालाय, उत्पन्न 1 रुपया झालं। किती क्षेत्र आहे सगळं? एक एकर क्षेत्र हे 40 गुंठे आहे। किती फवारण्या वगैरे करावं लागतात? फवारण्या सर याला 4-4 दिवसात फवारण्या लागतात। अच्छा, अलग 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 नमुने कोणते नवीन। हो, कोणते कोणते? आता कुठला आजार सांगितला? ज्याला हे उन्हाळ्यात करपून गेलं सर, हे टेम्परेचरमुळं। अच्छा, हो, 43-44 अंश जवळपास सगळं तापमान गेलं होतं। याची काळजी काही घ्यावी वगैरे अशा कृषी तज्ञाचा सल्ला वगैरे घेतला होता? नाही ना सर, त्याला कृषी तर ते देतात की आपण मारता दुकानदार औषधं। हो, नवीन कोणते पीक तरी सुद्धा काही फरक पडला नाही, काहीच फरक नाही। साधारण तुम्हाला किती उत्पन्न होणार होतं आणि किती नुकसान झालंय तुमचं? उत्पन्न 1 रुपया झालं सर यावर्षी। किती झालं असतं उत्पन्न याला 2-3 लाख होतं दरवर्षी। यावर्षी 1 रुपया? 1 रुपया झालं। किती वर्षाची बाग आहे? तोडलंच नाही यावर्षी। हो, बाग किती वर्षाचे? हे बाग याला 3 वर्ष झाले। हो, बघितलं गेलं तर ही म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचीच बाग आहे। 9-10 वर्षापर्यंत ही साधारणतः बाग चालते, पण यावर्षी इतकं तापमान वाढलं की अक्षरशः या फुलाचे सगळं जे आहे ते चिखल किंवा कोकडा झालेला आहे। सगळी फुलं जी आहेत ते वाळून खराब झालेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, निवघा, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।